नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारा छोले पुलाव कसा बनवायचा। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चपाती भाकरी करायचा कंटाळा आला असेल तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा छोले पुलाव नक्की ट्राय करून पहा। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कुकरमध्ये 1 कप भिजवलेले छोले घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर कुकरला टोपण लावून इथे आपण कुकरला 2 शिट्टी देऊन घेणार आहोत। कुकरला 2 शिट्टी दिल्यानंतर आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कुकरचे टोपण इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता इथे आपण हे चेक करून घेऊयात की छोले मऊसूत छान असे शिजलेले आहेत की नाहीत ते। तर पाहू शकता अगदी दाबता क्षणी हे छोले मऊ असे छान फुगले जातात। आता याच कुकरमध्ये इथे आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडीशी तमालपत्री घालून घ्यायची आहे। आता तमालपत्री घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 मोठ्या आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो इथे आपण छान असा परतून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे। याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत इथे आपण हा कांदा टोमॅटो छान असा परतून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटांनंतर याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा एव्हरेस्ट बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे। यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता आपण हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे मसाले या कांदा टोमॅटोमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। आता इथे आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे चांगलं परतून घेणार आहोत। आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे छोले शिजवून घेतलेले आहेत ते संपूर्ण यामध्ये घालायचे आहेत आणि इथे मी 1 वाटी बासमती राईस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला यामध्ये घातलेला आहे। सर्वात शेवटी यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी छोले आणि 1 वाटी तांदूळ या प्रमाणात वापरलेला आहे। तुम्हाला जर छोले कमी हवे असतील तर इथे तुम्ही अर्धी वाटी छोले घातले तरी सुद्धा चालेल। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर ज्या कपने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच कपने 2 कप पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथे आपण कुकरला आता 2 शिट्टी देऊन घेणार आहोत। कुकरला 2 शिट्टी झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर इथे आपण हे टोपण काढून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर पाहू शकता अगदी झटपट असा छोले पुलाव इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हा पुलाव ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चपाती भाकरी करायचा देखील कंटाळा येतो आणि खायचा देखील कंटाळा येतो। तर असा हा झटपट तयार होणारा छोले पुलाव तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। थँक्यू।